आज महाराष्ट्र भूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या 30व्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल प्रथमतः मी प्रतिष्ठानच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, सर्व कलावंतांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो। आज या ठिकाणी सर्वात आनंदाची गोष्ट की आम्हाला आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते माननीय ज्ञानदेवजी म्हस्के साहेब, जे रयत संस्थेचे कुलगुरू आहेत साहेब, यांच्या भाषणासाठी आपण आलो। ते पाहुणे म्हणून आम्हाला लाभले, त्यांचं पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर सातारा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय अमोलजी मोहिते, उपनगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डी जी बनकर साहेब, या कॉलेजचे प्राचार्य माननीय अत्तार साहेब, माजी प्राचार्य अरुण गाडे साहेब, माजी पोलीस उपाधीक्षक माननीय विवेकजी लावण साहेब, त्याचबरोबर या सातारा नगरपालिकेच्या सभापती महिला आणि बालकल्याण मोनिकाताई गोरपडे, हेमलताताई भोसले, सीमा भोसले, विनोद काका मोरे, चारुशीला पवार, पंचायत समिती सदस्या आशाताई बाचल, आशाताई दगळे आणि जाधव मॅडम आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आला। सर्व क्षेत्रातली माणसं आहेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापासून स्टेडियमवर खेळणारे आमचे मित्र आहेत, लँडमार्क ग्रुपचे मित्र आहेत, पाणी पुरवठ्याचे मित्र आहेत, कामाटीपुरा गोडवल्यातले सर्व सदस्य आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला याकरिता मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रथमतः मी थोडीशी पार्श्वभूमी सांगणार, कारण का वेळ फार कमी आहे, आपल्याला कुणाचं ऐकायचं आहे ते ह्या जे आपल्याला पाहुणे आले त्यांचं फार ऐकायचं आहे। तर या प्रतिष्ठानची स्थापना 1998 साली झाली आणि 98 सालापासून शाहीर फरांदांचं निधन झालं 96 साली। 96 साली झाल्यानंतर आम्ही शाहिरी करायची, नोकरी करायची का लोककलावंतांचं करायचं असं आम्ही संभ्रमात होतो। नंतर आम्ही कुटुंबाचा विचार केला की आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन ही नोकरी आहे, त्यामुळे नोकरी करूया, परंतु हे जे लोककलाकार आहेत या लोककलाकारांच्या आर्थिक विवंचना फार होत्या, कारण पोटामध्ये आग होती परंतु खायला पैसे नव्हते। असे लोक राष्ट्रीय पदक विजेते साहेब कलाकार आहेत, परंतु त्यांची भ्रांती होती, म्हणून आम्ही शाहीर फरांदे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून 300 रुपये पहिल्यांदा मानधन मिळत होतं, वृद्ध कलाकार मानधन, ते या गेल्या वर्षापासून 5000 पर्यंत पोहोचले सर। ही फार मोठी ताकद निर्माण केली। अनेक मोर्चे काढले, मुंबईला संसद भवनवर मोर्चे काढले, साताऱ्यात काढले, कलेक्टर ऑफिसला काढले। यामध्ये संस्थेमध्ये आमच्या गोंधळी आहे, वासुदेव आहे, शाहीर आहे, आराध्य दैवताचे गाणे गाणारे आहेत, पोवाडे आहेत, रणशिंग वाजवणारे आहेत, बासरी वाजवणारे आहेत, बँडवाले आहेत, बैजोवाले आहेत, अनेक प्रकारचे कलाकार आहेत साहेब। या सगळ्या कलाकारांना आम्ही देऊ शकलो नाही, परंतु फुल ना फुलाची पाकळी शासनानं फार मोठं, शासनाचं विशेष मी अभिनंदन करीन की एसटीला 2200 रुपये पेन्शन आहे, पण वृद्ध कलाकारांना 5000 रुपये मानधन झालेलं आहे साहेब। फार म्हणजे चांगलं झालेलं आहे। अनेक कलाकार वंचित आहेत, थोड्याच दिवसामध्ये त्यांचं सुद्धा होईल। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहेब गेली 30 वर्ष सलग ज्या भागामध्ये आम्ही राहतो, ज्या गोडोलीमध्ये आम्ही राहतो, त्या गोडोलीमध्ये 23 नंबरची शाळा आहे आणि तिथं सगळी गोरगरिबाची मुलं आहेत। बागडी वस्तीमधले आहेत, वैदी वस्तीमधले आहेत, कोलाटी वस्तीमधले आहेत, अनेक ठिकाणची गोरगरिबाची मुलं आहेत। त्या मुलांना गेली सलग 30 वर्ष आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचं काम या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी, आमच्या कुटुंबामार्फत आम्ही हा सगळा खर्च करतो। फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं काम करतो। त्याचबरोबर नशिबानं आम्हाला आमच्या घरात 3 नगरसेवक मिळाले। आमची आई नगरसेवक होती, आमच्या वहिनी 2002 साली नगरसेवक होत्या आणि 2026 मध्ये अमोल मोहितेंच्या आणि बनकर साहेबांच्या सहकार्यानं आमच्या अनिताताई फरांदे या ठिकाणी नगरसेवक या 26ला झाल्या। त्यामुळं थोडंसं सामाजिक कार्य आम्ही 90% करतो, पण 10% राजकारण गरजेचं आहे। तर आपण हे करत असताना मी जास्त बोलणार नाही, आपण सर्वजण या ठिकाणी आला, पुनश्च एकदा या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आणि नगराध्यक्षांना विनंती करतो की आमच्या साहेब कलाकारांच्या फार मोठ्या व्यथा आहेत, त्यांना बसण्याला जागा नाही आम्हाला, ही आली तर बसवायची कुठं, त्यांच्या सभा कुठं घ्यायच्या,
मग कुठेतरी मठात घ्यायचं, कुठेतरी देवळात घ्यायचं. जर आमच्या कलाकारांना बसण्यासाठी कुठेतरी एखादं सभागृह उपलब्ध करून दिलं तर साहेब फार कल्याणकारी योजना आपल्या हातून होईल. महाराष्ट्रात अजून कुठंच नाही, ते साताऱ्यात झालं तर बरं होईल. एवढंच मी बोलतो. आपण सर्वजण आला त्याबद्दल पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. शाहिरांचे चिरंजीव शाहीर प्रकाश फरांदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. कर्मवीर अण्णा आणि शाहिरांचे ऋणानुबंध पुढच्या पिढ्यांमध्ये असेच वृद्धिंगत होत राहूत या ठिकाणी सदिच्छा या निमित्तानं मी देतो. ज्ञानदेव म्हस्के साहेबांना विनंती आहे की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. रयत परिवारामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अथांग सागर असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब बोलतात. कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा आणि महाराष्ट्र भूषण लोकशाही पुंडलिक फरांदे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या महाराष्ट्र भूषण लोकशाही पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जो 30वा स्मृतिदिन आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराचे प्रथम नागरिक माननीय श्री अमोलजी मोहिते, प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट डी.जी. बनकर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे सन्मित्र माननीय श्री अत्तर साहेब, माजी प्राचार्य माननीय अरुणजी गाडे, माननीय श्री विवेकजी लावंड, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय सौ मोनिका घोरपडे, माननीय सौ चारुशीला पवार, कार्यक्रमाला ज्यांनी हजेरी लावलेली आहे ते माननीय कॉम्रेड किरणजी माने, संपूर्ण फरांदे कुटुंबीय जे माझ्याकडे निमंत्रण घेऊन आलेले होते ते माननीय प्रकाशजी फरांदे, वैभवजी फरांदे सर आणि लोकशाहीरावर प्रेम करत असणारे विशेषतः विविध संस्थांचे जे काही पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, नगरसेविका आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय भव्य दिव्य असं काम केलेलं आहे ते, आणि इथे काही नवोदित शाहिरी बसलेल्या आहेत की ज्यांना मी दुसऱ्यांदा ऐकतो आहे, ते या सर्वांचं स्वागत करतो, अभिवादन करतो. कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच जो गण या ठिकाणी गायला गेला तर मी काही फार शौकीन नाही, पण जे काही 2-3 गण ऐकले तर मला खूप आनंद झाला की जे लोकशाहीर गात होते तो गण या ठिकाणी गायला गेला. गणपतीचं एक छोटस रूप डोळ्यासमोर ठेवून त्याचा जो नाच आहे छुमछुम छुमछुम, समाजाची परिस्थितीच तशी होती की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण आताशी कुठं प्रवेश केलेला होता आणि मग गणपतीचे ते फार भव्य दिव्य बुद्धिमान असं रूप लोकांसमोर आणून उपयोगी नव्हतं, म्हणून ते बिचारे छुमछुम छुमछुम नाचत येईल असंच गणपतीला आपण आव्हान केलेलं आहे. मला 2 प्रार्थना खूप भावतात. एक माणूस नुकताच अज्ञानातून ज्ञानाकडे येत होता तेव्हाची, आणि एक माणूस ज्ञानी होण्याच्या प्रक्रियेमध्ये वेग येत नाही तेव्हाची. पहिली प्रार्थना कोणी लिहिली त्याच्याबद्दल काही माहिती नाही, ती पुरुषाने लिहिली का आणखी कुठून टपकली ती कुठून का असत नाही, पण पहिली प्रार्थना आहे असतोमा सतगमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. मी खूप शोधतो आहे की प्रार्थना कुठं लिहिली ही माहिती आहे, पण तिचा कर्ता करविता कोण आहे हे माहिती नाही. पण प्रार्थना मात्र अतिशय आशयघन आहे. तिच्यातला अर्थ खूप चांगला आहे की संपूर्ण मानवजात, संपूर्ण माणसाचं जीवन जगणं सुसह्य व्हावं या दिशेने जी काही प्रार्थना केली ते खरोखरच तिच्याकडे नतमस्तक झालं पाहिजे.
मधल्या काळामध्ये मनुष्य खूप प्रगत झाला, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे, विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे. पण माणूस शहाणा कितपत झाला हे माहिती नाही. आणि उद्वेगाने दुसऱ्या महापुरुषाने एक प्रार्थना लिहिली की जो महापुरुष आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांची प्रेरणा स्थान आहे, म्हटलंच तर लोकशाही फरांदे यांचा तो आत्माच आहे. त्यांनी लिहिलं ती कॅप्शन असावं आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं. प्रार्थनाच अशी आहे की विद्येविन मती गेले, मतीविन नीती गेले. म्हणजे जर विद्याच करत नाही आपण काही, तर त्याच्याशिवाय आपली बुद्धी काही चालत नाही. बुद्धी नाही म्हणून आपलं वागणं पण बरं नाही. एकदा नीती गेली की मग कोण विचारणार तुम्हाला, तुम्ही किती प्रगती केली तर त्याचा उपयोग काय होणार. ती गती गेली, गती गेली म्हणून मग वित्त काही नाही, जगण्यासाठी लागतं. ती हुनर काहीच नाही आहे. आणि एकदा वित्त गेले की मग सारे शूद्र खचले. आणि हे सारे अनर्थ कशाने केले तर एका अविद्येने केले. तीही प्रार्थना मला या निमित्ताने स्मारते. माननीय सावकारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आपण आज लोकशाही फरांदे यांची स्मृती करत असताना दोन बाबींची स्मृती आपण केली पाहिजे. फरांदे एक व्यक्ती म्हणून आणि फरांदे एक विचार म्हणून. मला असं वाटतं त्यांच्या कन्येने आज जे काही पुस्तक लिहिलं, शोभा यतीश फुले, माणुसकीचा शाहीर, तर मुलगी म्हणून त्यांनी जे काही पुस्तक लिहिलं त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी छान पुस्तक लिहिलं. गुजर यांचं पुस्तक खूपच छान आहे. गुजर आज या ठिकाणी आलेले आहेत का नाही मला माहिती नाही, पण त्यांचं पुस्तक छान आहे. पण हेही पुस्तक छान आहे कारण या पुस्तकाला नाळ जोडलेली आहे. हे पुस्तक नाही, या पुस्तकाबरोबर फरांदेची नाळ आहे. त्याच्यामुळे ती पुस्तक खूप चांगलं झालेलं आहे, त्याचं प्रकाशन झालेलं आहे असं मी प्रथमतःच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. लोकशाही फरांदे यांचे दोन सुपुत्र जेव्हा माझ्याकडे आलेले होते तेव्हा स्वाभाविक आहे की शाहीर आहे म्हटल्यानंतर आपण सर्वांना आठवतं की शाहीर म्हटलं की पहिली आठवण होती ती लावणीची. माझी मनात तशी झाली. पण हे शाहीर त्यातले नाही तर हे शाहीर पदराआडचं काही लिहित नाही, पदराआडचं काही बोलत नाही. मी त्यांची सारी कवनं मुद्दाम नजरेखालला घातले तर ते शाहीरच वेगळे, हे शाहीर वेगळे, ते शाहीर वेगळे. त्या शाहिरांनी काय लिहिलं त्याच्याबद्दल एखाद्या वेगळ्या व्यासपीठावर चर्चा होईल. पण या शाहिरांनी ते न लिहूनही हे शाहीर आहे हे महत्वाचं आहे. अरेबिक शब्द आहे शाईर नावाचा. शाईर. महाराष्ट्र हा राकट आणि रांगडा लोकांचा देश आहे. शाहीर एवढं नाजूक कसं उच्चारता येईल म्हणून त्याचं शाहीर झालं. आणि शाहिरांनी जी काही कवनं लिहिली ती कवनं आपल्याला आपल्या स्वतःची वाटतात, आपलाच इतिहास सांगितल्यासारखी वाटतात, आपलंच मन त्याच्यामध्ये वाचता येतं. आणि मग ते मन वाचता येतं म्हणून कधी पठ्ठे बापूराव असतील, कधी होणाजी बाळा असतील यांची कवनं, पण ती थोडीशी भाटगिरीची कवनं होती अशी म्हटलं तर फारसं वावगं होऊ नये. कोणाची तरी आश्रित म्हणून त्यांनी ते लिहिलेली होते. आणि एकदा आश्रितच झालं की मग स्वाभाविक आहे की त्यांचं गुणगान गाणं क्रमप्राप्त राहतं. ती माणसं त्या वृत्ती कशा का असत नाहीत. आता गाडे सर त्याबद्दल विस्तृत सांगतील तुम्हाला की ती कवनं काय आहे, पण त्यात काय गायलेलं आहे. गेले ते पण फार मोठं काम महात्मा फुल्यांची परंपरा पुढे चालवत केलेलं आहे. नगरपालिका आणि संस्थेचा या निमित्ताने समन्वय पाहायला मिळतोय. या ठिकाणी शोभाताईंना विनंती, कृपया आपण लवकर मंचावरती जा. आपल्या लेखन कर्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान होतोय. लोककलावंत या संस्कृतीचा एक अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य घटक असले तरी कायम मराठी सारस्वतानं लोककलावंतांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं. आज त्यांचं कर्तृत्व पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येते. महाराष्ट्रातील प्रत्येक लोककलावंताचं असं स्वतःचं चरित्र प्रकाशित झालं पाहिजे, त्याशिवाय हा संस्कृतीचा गाडा पुढे जाणार नाही याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माणुसकीचा शाहीर या संक्षिप्त चरित्र ग्रंथाचा या ठिकाणी प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय अमोल मोहिते, प्रथम नागरिक, सातारा, नगराध्यक्ष, सातारा नगरपालिका. महाराष्ट्र भूषण लोकशाही पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रथमतः आज आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या 30व्या स्मृती दिनानिमित्त हजर असलेले आपले कुलगुरू आणि मार्गदर्शक ज्ञानदेव म्हस्के साहेब, तसेच आमचे सातारा शहर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बनकर साहेब, तसेच सर्व आमचे नगरसेवक सहकारी, आमचे पेटकरी व मार्गदर्शक गाडे सर, किरण माने सर, असे सर्वजण आपण उपस्थित. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जी एक संयुक्त महाराष्ट्राची एक पोवाड्यातनं जसं मार्गदर्शन केलं, तसे सगळेच लोक कलावंत लोकशाहीर आपल्या इथं आहेत. आत्ताच आम्ही 1 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती साजरी केली आणि आज आपल्या सातारचे फरांदेंच्यासाठी, या लोकशाहीर फरांदेसाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत. आणि पुस्तकाचं अनावरण सुद्धा आता शोभा फुले यांच्या माणुसकीचा शाहीर या पुस्तकाचं सुद्धा आपण प्रकाशन केलेलं आहे. जास्त काही वेळ न घेता एवढं सांगतोय, मगाशी वैभव फरांदेंनी जे सांगितले, सातारा नगरपालिकेकडे त्यांची जी अपेक्षा आहे की एखादं सभागृह त्यांना लोककलावंतांसाठी इथं उपलब्ध करून द्यावं, तर मी असं सांगतो की आपण जागा सुचवा. दोन्ही महाराज आहेत, शिवेंद्रराजे आहेत, तसेच उदयनराजे आहेत, त्यामुळे फंडची काही गरज कमी पडणार नाही. आपण जागा सुचवा, नगरपालिकेमार्फत आम्ही तुम्हाला उभं करून देण्याची आमची जबाबदारी राहील. एवढंच बोलतो, शुभेच्छा देऊन थांबतो. शाळेचं नाव आहे, शाळेचं नाव. या ठिकाणी गोडोली नगरपालिका शाळा क्रमांक 23च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप संपन्न होतोय. हे प्राथमिक स्वरूपात आहे. शाळेच्या सगळ्या गरजा भागवण्याचं काम फरांदे परिवार करत आलेला आहे. धन्यवाद. राजे भोसले ताई यांना विनंती, आपला सन्मान होतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेविका निकमताई यांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचंय. आपला सन्मान होतोय. मान्यवरांना लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान सातारा यांच्या विद्यमाने या ठिकाणी होत असलेल्या लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांचा स्मृती दिनानिमित्त मंचावरती उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे माननीय कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के साहेब, त्याचबरोबर सातारा शहराचे प्रथम नागरिक, ऐतिहासिक शाहूनगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय अमोल मोहिते, त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या आमच्या सर्व सहकारी, नगरसेविका, सर्व मान्यवर मंडळी. सातत्यानं दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमाला यायचा योग फरांदे परिवाराच्या वतीनं आम्हाला येत असतो. शाहीर पुंडलिक फरांदे हे फरांदे घराण्यापुरते मर्यादित नव्हते, तर महाराष्ट्रासाठी त्यांचा विस्तार होता. साहित्याने जे महाराष्ट्राची परंपरा लाभलेली आणि जे साहित्य उभं केलेले, या साहित्यामधला एक महत्वाचा दुवा म्हणलं तरी त्यांच्याकडं, पुंडलिक फरांदे यांच्याकडं पाहावंच वाटेल. लहानपणी त्यांच्याबरोबर काही गोष्टीमध्ये त्यांच्याबरोबर सहवास आम्हाला मिळाला. बरेच वेळा आम्ही त्यांच्यावर ज्यावेळेस जायचो त्यावेळेस ते वेगवेगळ्या स्वरूपाची शायरी भाषेतल्या पोवाड्यातनं काही गोष्टी आम्हाला शिकवायचे, सांगायचे. दादा आम्ही त्यांना लहानपणी म्हणायचो आणि त्यांच्यावर आमचा बराचसा सहवास गेला. त्यांच्याबरोबर असताना 2 वेळा माझे चित्रपट सृष्टीमधले ज्यांनी सत्यशोधक समाजाला पुढे नेण्याचं काम केलं होतं ते निळू फुले आणि शाहीर फरांदेंचा एकत्रित एका कार्यक्रमाला मला यायचा पण योग आला. त्या निमित्ताने मी त्या दोघांचं वक्तव्य आणि त्या दोघांचं कर्तृत्व आणि त्यांचे जी वाणी होती ती जर ऐकली, आणि त्यावेळेस एक वेगळ्या स्वरूपाची ही व्यक्तिमत्व होती, महाराष्ट्राला दिशा देणारी व्यक्तिमत्व होती. शाहिरांनी त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून
संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांच्या मध्ये जी अंधश्रद्धा होती ती दूर करण्याचा, लोकांच्या मध्ये हसत खेळत काम करून कष्ट करून जगणाऱ्या लोकांना एक आनंदात नेण्याचा एक समरसतेचा भाव त्यांच्यामध्ये होता आणि तो अनुभवला आम्हाला मिळाला. लहानपणापासून सहवासांचा मिळाल्यामुळं त्यांचं एक कर्तृत्व पूर्वीपासूनच आम्हाला बघायला मिळालं. व्यक्त केलं. यानंतर काही सत्कार होणार आहेत. दुबईमध्ये या ठिकाणी सत्कार सन्माननीय कुलगुरू साहेबांच्या हस्ते होतोय. शाहीर फरांदे प्रतिष्ठान शाहिरांच्या या शाहिरी परंपरेला पुढे घेऊन जाणारी ही पुढची पिढी आहे. दुबईमध्ये शिवगर्जना या ठिकाणी या रेयांशच्या रूपानं गहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीनं तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय कुलगुरू साहेब, सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या हस्ते साताऱ्याचे प्रथम नागरिक माननीय अमोलजी मोहिते यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट डी.जी. बनकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय.